2 गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा अद्याप फरार असलेला संतोष भोसले उर्फ खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमधून सुरेश धसांना खोक्या भाईनं पाठिंबा दिलेला आहे। सुरेश अण्णा भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुद्धा त्यानं या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे। मी भाजपच्या पदावर आहे, मात्र सुरेश अण्णांसोबत मी आहे, ते कुठल्याही पक्षामध्ये गेले तर माझा पहिला राजीनामा असेल असे या खोक्या भाईनं म्हटलेलं आहे। त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आज मी भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे, तरी सुद्धा अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा पहिला राजीनामा असेल, अण्णांसोबत आपण असणार आहोत असं म्हणताना खोक्या भाई दिसतोय। खोक्या भाई हा माझा कार्यकर्ता आहे असं स्वतः सुरेश धस यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता खोक्या भाई सुरेश अण्णा धस हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपेक्षा व्यक्त करताना त्याचं भाषण सुद्धा व्हायरल झालंय। आता ते आमदार जे भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। मग ते कोणत्याही पक्षात व्हावं, आपण अन्नप्रेमी राहून आणि अन्नप्रेमी राहतो। आपण ना कोणत्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे, तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले माझा राजीनामा पहिला